याच्यामध्ये 1947 मध्ये भारतामध्ये मुस्लिम्स 35 मिलियन होते. ते आता झाले कोटी. येस, ते झाले 210 मिलियन, म्हणजे 500% राईस. 20 कोटी झाले. येस, 20-21 कोटीच्या आसपास. 21 कोटी 21 कोटी झाले. आणि पाकिस्तानमध्ये जे हिंदू पॉप्युलेशन होता तो होता 4.5 मिलियन. तो आता फक्त 4 मिलियन आहे. म्हणजे -15% कमी झालं. आणि जिथे हिंदुस्थानामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन 500% वाढलेलं आहे. तर हे आम्हाला त्यांना सांगायचं होतं की भारत जो देश आहे हा सेक्युलर कंट्री आहे, ह्याच्यामध्ये सगळे धर्माचे लोक मायनॉरिटीज एकत्र मिळून राहतात. तर हे त्यांना पटवून जेव्हा सांगितलं आम्ही, तर तेव्हा UAEच्या ज्या मंत्र्यांना मी भेटलो त्यांनी सांगितलं जर रिलिजनला कोणी हायजॅक करून टेररिझम पसरवत असेल तर त्याला आम्ही मान्य करणार नाही, त्याला आम्ही उभं करणार नाही. सियरा लिओनमध्ये पण तेच मुस्लिम नेशन आहे, मुस्लिम कंट्री आहे, पण त्यांच्या पार्लमेंटमध्ये पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याला कंडेम करण्याचं काम, शोक प्रस्ताव पास करण्याचं काम, मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व करण्याचं काम आमच्या उपस्थितीमध्ये, भारताच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केलं. हे महत्त्वाचं आहे. अगदी. पण हा झाला पाकिस्तानचा मुद्दा. पण भारत सरकार मुख्यतः या पूर्ण प्रकरणामध्ये भारत सरकार आंतरराष्ट्रीय संबंध जपण्यामध्ये आणि आपली जी फॉरेन पॉलिसी आहे मुख्यतः तिच्यात पूर्णतः नापास झाला अशा स्वरूपाचं चित्र तयार होताना पाहायला मिळालं. आपल्याला चीनला सांभाळता येत नाही, नेपाळ आपल्याबरोबर नाही, बांगलादेश सहकार्य करत नाही, इकडे श्रीलंका करत नाही, अफगाणिस्तानचं जसं हवं तसं सहकार्य मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, पण मिळतो की नाही प्रश्न आहे. मग अशा परिस्थितीत आपण अपयशी ठरलो आहे, जे चित्र उभं राहतं त्यावर तुम्ही बघा, आज आम्ही ज्या ज्या देशांमध्ये गेलो त्या सगळ्या देशांनी भारताला सपोर्ट केला आणि सांगितलं की आम्ही या टेररिझमच्या लढाईमध्ये भारताच्या बरोबर उभे आहोत, पूर्ण ताकदीने उभे आहोत. तरच 2-2 नेशन्सनी शोक प्रस्ताव पास केला, मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व केलं. बाकी पण देशांमध्ये जे डेलिगेशन्स गेले तिथे पण भारताच्या बाजूने. कोलंबियाचं उदाहरण घ्या तुम्ही. कोलंबियाने अगोदर सहानुभूती पाकिस्तानबरोबर दाखवली, नंतर त्यांनी चेंज केला त्यांचा स्टँड आणि भारताबरोबर. तर हे डेलिगेशन ज्यासाठी गेलेलं की लोकांना ज्या ज्या नेशन्सला डिटेल्स माहिती नव्हती, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगण्याचं काम केलं. पण नरेंद्र मोदीजींचा जो प्रभाव आहे या सगळ्या देशांवरती, भारताचा जो प्रभाव आहे या पूर्ण देशांमध्ये गेल्या 11 वर्षांमध्ये जो संबंध प्रस्थापित झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला हा रिस्पॉन्स देखील त्या ठिकाणी मिळाला. नाही पण श्रीकांतजी, एक तर माझं म्हणणं तुमचं हे कंप्लीट करतो मी, की तुम्ही म्हणताय की बाबा हे सगळं चित्र उभं राहिलं. बघा, भारत आज 4थी मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. 5वी व्यवस्था होती, आम्ही जेव्हा बाहेर गेलो डेलिगेशन घेऊन तेव्हा 4थी मोठी अर्थव्यवस्था झाली आणि आता 3री मोठी अर्थव्यवस्था झाली. अशा परिस्थितीमध्ये ज्या देशांना भारत ओव्हरटेक करतोय किंवा ज्या देशांच्या जवळ जातोय, त्यांना साहजिकच आहे की बाबा सगळीकडे एक चित्र असं आहे की भारत आज कुठल्या पोझिशनवरती होता आणि गेल्या 11 वर्षांमध्ये आज कुठल्या पोझिशनवरती सुपर पॉवरकडे झेप घेतोय. तर हे देखील काही देशांना जे आहे, म्हणजे आपण जे सातत्यानं म्हणतोय की महासत्ता होतोय, सुपर पॉवर होतोय, तर सुपर पॉवर म्हणून आपण निश्चितपणे एक चित्र उभं करतोय. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आता तुम्ही पण गेला होतात, भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार असतो की आमचा दबदबा आहे जगामध्ये. मग तुमचा पासपोर्ट डाऊन होतो रँकिंगमध्ये, तुमचे संबंध अनेक देशांशी चांगले राहू शकत नाही. तुमचा भारत म्हणून तर भारतामध्ये तर तुमचा खूप प्रचार होतो, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला स्वीकारलं जातं का, हा मूळ प्रश्न. बघा ना तुम्ही, आता आम्ही 32 ते 33 देशांमध्ये गेलो, सगळ्या देशांनी चांगल्या प्रकारे भारताबरोबर उभं राहण्याचं अश्युरन्स दिलं. काही लोकांनी तर मौन पाळलं, मोमेंट ऑफ सायलेन्स. हे असं का झालं? भारताचा संबंध त्यांच्याबरोबर आहे म्हणून तर झालं ना. की जे चित्र बाकी ऑपोजिशन रंगवत आहे, जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तर मला त्यांना विचारायचं आहे, तुम्ही भारताच्या बाजूने आहे का तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने आहे? प्रश्न विचारले जात आहेत भारतावरती. अगोदर काय परिस्थिती होती भारताची, आज परिस्थिती काय आहे? गेल्या 11 वर्षामध्ये भारतीयांकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदललेला आहे लोकांचा. बाकी देशांमध्ये आपण अगोदरही जात होता, तुम्हीही जात होता आणि आत्ताही जाता. आता भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा 100% बदललेला आहे. भारताकडे एक मार्केट म्हणून पण बघितलं जातं. आज सर्व पूर्ण जग भारताकडे येतंय, भारताकडे बघतंय.